2005 नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे 4,500 ते 5,000 कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी ज्या कर्मचारी शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया जाहिरात किंवा अधिसूचित पदं जी होती त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी जी प्रक्रिया सुरू होती, परंतु प्रत्यक्षात त्यांची नियुक्ती ही नोव्हेंबर 2005 नंतर ती कुठेतरी 7 किंवा 8 साली झाली होती। असे कर्मचारी या जुन्या पेन्शनपासून OPS पासून वंचित होते। त्यांना आता दिलासा दिलेला आहे। याचा फायदा हा कर्मचारी आणि शिक्षक यांचा जर गृहीत धरला तो 26,000 कर्मचारी शिक्षकांना हा फायदा होणार आहे। तर कॅबिनेटचे महत्त्वाचे निर्णय कोणते झालेले त्यावर एक नजर टाकूयात। नोव्हेंबर 2005 नंतर रुजू सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन, मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा 5,000 रुपये ठोक भत्ता, शिवडी न्हावा अटल सेतूसाठी 250 रुपये टोल, विदर्भासाठी वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला पाणी उपलब्धता अट शिथिल, नांदेड बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला 750 कोटींचा निधी, रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र 2 योजना राबवणार, द्राक्षापासून वाईन उद्योगासाठी प्रोत्साहन योजना राबवणार, दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान मिळणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।